दर्पण न्यूज। येळगुड येथे येळगुड ग्रामपंचायतीमध्ये आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या आढावा बैठकीला हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। येळगुड गावातील जलजीवन योजना अंतर्गत रस्ते, लाईट, मराठी शाळेची दुरुस्ती, पाणंद रस्ते, गाव तलाव सुशोभीकरण यांसह विविध विषयांवर चर्चा झाली। यावेळी सरपंच सुजित सिंग मोहिते, दैनिक हिंदू सम्राट संपादक उत्तमराव कागले, उद्योजक अनिल पाटील, जवाहर साखर कारखान्याचे संचालक अण्णासो गोटखिंडे, उपसरपंच सागर चौगुले, संभाजीराव बागल, जयसिंग कांबळे, तुकाराम वडरे, राजेंद्र मागुरकर, अमित कागले, सुरेश हनबर, भागेश कुर्ले, शुभम गुणके, विकास कुर्ले, राहुल पांगरे, अनिल रोटे, बाबासो कांबळे, ग्रामसेवक सुनील हसुरे, तलाठी व्ही.ए. रामांना, ग्रामपंचायत सदस्य, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक यांसह अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा। वैष्णवी पाटील, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर, पोलीस उपअधीक्षक, मोबाईल क्रमांक 9764140777, कार्यालयाचा पत्ता पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शन ब्युरो, कोल्हापूर, मोबाईल क्रमांक 9673506555 किंवा 7875333333, कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0231254098 व्हॉट्सअप क्रमांक 7875333333, निशुल्क फोन क्रमांक 1064, ईमेल dyfpacb kolhapur@gmail.com।